सगळ्यांच्या आवडीचा हॉटेलमध्ये मिळणारा हा स्टार्टर घरच्या घरी अवघ्या 50 ते 60 रुपयामध्ये तुम्ही बनवू शकता। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा क्रिस्पी स्वीट कॉर्नची रेसिपी आज तुमच्यासाठी शेअर केलेली आहे। त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत। तर इथे बघा, मी पाव किलो इतके ना मक्याचे दाणे घेतलेले। तर अंदाजे म्हणाल ना तर तुम्ही इथे ना 2 मक्याचे कणीस असे मोठे आकाराने घेऊ शकताय। पाव किलो म्हणजे 200 ग्रॅम 250 ग्रॅम इतके घेतलेले। आता इथे मक्याचे दाणे मी कच्चे वापरले। जर तुम्ही फ्रोझन घेत असाल ना तर फक्त तुम्हाला 1 2 ते 3 मिनिटं ह्यांना पाण्यामध्ये उकळून घ्यावं लागेल। तर आता इथे बघा, मी कच्चेच मक्याचे दाणे घेतलेले। तर इथे मी पाव किलो घेतले 250 ग्रॅम। त्यासाठी आपल्याला इथे अर्धा टीस्पून इतकं मीठ लागणार आहे। थोडंसं प्रमाण मिठाचं जास्त घेतलं तरी पण चालेल, कारण आपल्याला हे मक्याचे दाणे अगोदर शिजवून घ्यायचे। तर इथे बघा, गॅसवरती कढई गरम करायला ठेवून दिले। पाणी अगदी व्यवस्थित कढईतलं गरम झालं ना की याच्यामध्ये मक्याचे दाणे घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे। जे मीठ होतं आपण ते घालून घ्यायचं याच्यामध्ये। आता हे मक्याचे दाणे ना आपल्याला ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे। सुरुवातीला पाणी चांगलं उकळलेलं पाहिजे, त्याच्यानंतरच दाणे घाला, म्हणजे हे मक्याचे दाणे शिजवायला जास्त वेळ लागणार नाही। तर आता हे मक्याचे दाणे ना आपल्याला 5 ते 7 मिनिटं चांगले व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे। गॅसची फ्लेम तुम्ही इथे हाय किंवा लो टू मीडियम पण ठेवू शकता। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मक्याचे दाणे नाही ते आपल्याला जास्त वेळ शिजवायचे नाहीयेत। हे कॉर्न आहेत ना जास्त वेळ शिजवायचे नाही तर ते सुरकुतल्यासारखे होतात। आता इथे बघा, 5 ते 7 मिनिटं चांगले शिजवून झालेत। आता ह्यांना आपण एक चाळणीवरती गाळून घेऊयात। तर इथे मी टोपावरती चाळण ठेवलेली। आता ह्याच्यावरती हे दाणे व्यवस्थित गाळून घेतलेत। आता ह्यांना व्यवस्थित असं आपल्याला थंड करून घ्यायचंय। थंड झाल्याशिवाय ह्याला आपण मॅरिनेट करणार नाही आहोत, त्यामुळे व्यवस्थित अगदी फॅनच्या हवेखाली 10 ते 12 मिनिटं चांगलं थंड करून घेतलंय मी। आता हे मक्याचे दाणे चांगले आपले व्यवस्थित थंड झालेत। तर आता ह्यांना ना मी एका बाउलमध्ये काढून घेते, कारण आपल्याला एक दुसरी स्टेप करायची, ते म्हणजे यांना मॅरिनेट करायचे। तर आता इथे बघा, आपल्याला ½ टीस्पून इतकी ना काळी मिरी पूड घालायचे। सोबतच आता ह्याच्यामध्ये ना मी अगदी थोडंसं मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला ना 1 टीस्पून इतकी ना अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायचे। तर इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि अर्धा इंच अगदी थोडंसं कमी मी अद्रक घेतलेला, ह्याला मी अगदी चेचून घेतलंय। तुम्ही विकतची वापरली अद्रक लसूण पेस्ट तरी पण चालेल। आता ह्यांना आपल्याला टॉस करून घ्यायचे, नाहीतर ना मग तुम्ही हाताने पण ह्याला अगदी व्यवस्थित असं चोळून घेऊ शकताय। आता हे बघा, अद्रक लसूणची पेस्ट आपण छान अशी चोळून घेतली। आता ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून इथे आपल्याला अगोदर मैदा घालायचा आहे आणि मैदा सुद्धा ना ह्याला अगदी वरचेवर मोकळ्या हाताने ह्याला आपल्याला लावून घ्यायचं। लक्षात घ्या, मैदा अजिबात सुद्धा ह्याला ना चोळून लावू नका, कारण मक्याच्या दाण्यामध्ये जो काही पाण्याचा अंश असतो ना त्याच्यामुळे ना मैदा अगदी त्याच्यामध्ये पूर्ण असं ॲब्सॉर्ब होऊन जाईल आणि मग मक्याचे दाणे पूर्ण असे ओले होतात, कॉर्न पूर्ण ओले होतात, त्याच्यासाठी वरचेवर लावायचा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे। तर मी ते सुरुवातीला ना 1 2 3 चमचे ह्याच्यामध्ये घालते आणि नंतर ह्याला आपल्याला अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचंय। अगदी पूर्ण सगळंच एकदम ह्याच्यामध्ये घालू नका। किती प्रमाण लागणार आहे मी पुढे सांगते तुम्हाला। सुरुवातीला 1 2 3 चमचे ह्याच्यामध्ये घालायचे, परत ह्यांना सुद्धा ना आपल्याला अगदी हलक्या हाताने लावून घ्यायचंय। अजिबात सुद्धा ह्याला प्रेशर देऊन वगैरे चोळून घ्यायचं नाही आपल्याला। अगदी मोकळ्या हाताने मक्याचे दाणे आपण ह्याला लावून घेणार आहोत। मक्याच्या दाण्यांना ह्याला आपण लावून घेणार आहोत कॉर्नफ्लॉवर। परत नंतर ना लागेल तसं आपण थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये मिक्स करायचं। तर टोटल मला एवढ्या मक्याच्या दाण्यांसाठी ना अगदी इथे 4 ते 5 टीस्पून इतकं ना कॉर्नफ्लॉवर लागले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं टॉस करून पण कॉर्न घेऊ शकताय, जेणेकरून तुम्हाला हाताने सोडायची ह्यांना गरज नाही पडणार आणि अगदी सगळं व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ह्यांना लागला जाईल। तर आता इथे बघू शकता आपले कॉर्न किती व्यवस्थित झालेले आहेत। आता ह्यांना फक्त 5 मिनिटांसाठी आपण ह्याला रेस्ट करायला ठेवून देऊया। जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर मग हे ओले होतील। आता इथे बघा, गॅसवरती ना मी तेल गरम करायला ठेवून दिलं। याच्यामध्ये एक दाणा टाकून बघायचा, अगदी व्यवस्थित असं तळला गेला ना की समजून जा की हे मग तेल अगदी परफेक्ट गरम झालेलं। लक्षात घ्या, तेल जर अगदी कमी गरम झालं ना तर मग हे आपले कॉर्न अगदी मऊ पडतात आणि जास्तच जर गरम झालं ना तर मग ते पटकन करपले जातील। त्यासाठी अगदी इथपर्यंत गरम करून घ्या। आता मी इथे की स्पायडर झारा घेतलाय, त्याच्यावरती ना हे दाणे सगळे एकत्र काढून घेतलेत आणि याच्यामध्ये सोडून घेते। आता सेपर साईडसाठी ना ह्याच्यावरती एक लीड पकडा की अगदी तोंडावरती उडून यायला नको किंवा अंगावरती उडायला नको। हवं असेल ना तर तुम्ही हे जे कॉर्न असतात ना ते चाकूने असे एकदम स्लाइस बाजूचे काढून घेतलेत ना तरी पण चालतील। अगदी ते चाकूच्या साह्याने जर ते वेगळे केले ना तर मग हे उडायचे चान्सेस वगैरे अजिबात होत नाहीत। पण मी ह्यांना हाताने सोलून घेतलं तरी पण त्याच्यावरती लीड ठेवायची की ते उडायला नको। तुम्ही जर व्यवस्थित असं ह्यांना शिजवून घेतलं ना तर मात्र मग ते अजिबात सुद्धा उडत वगैरे नाहीत, तरी सुद्धा काळजी घेतलेली अगदी बरी असते। तर आता हे बघा, अगदी व्यवस्थित असे हे तळले गेले ना की आपोआप ते ना वेगवेगळे असे ना सुटायला लागतात। मग समजून जा की हे व्यवस्थित अगदी तळले गेले। तर आता इथे ना आपल्याला एकदम जास्त वेळ नाही तळायचं, गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि ह्यांना ना झाऱ्याच्या साह्याने किंवा ह्याला व्यवस्थित असं आपल्याला इथे हलवून घ्यायचं तेलामध्ये। आता हे ना आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत मस्त आपण यांना तळून घेणार आहोत। आता इथे ना मी 1 2 मिनिटं ह्यांना जास्तीत जास्त तळून घेते
आणि हे बघू शकताय की अगदी छान अगदी हे तळले गेलेले आहेत. ह्यांना तुम्ही ना असं झाऱ्यावरती उचलून वगैरे तुम्ही ह्यांना व्यवस्थित असं तळून घेऊ शकता. अगदी जितकं बसते ना तुमच्या एका तेलाच्या म्हणजे 1-2 झारे एकत्र त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये घालून घेऊ शकता. तर व्यवस्थित असं ह्याच्यातलं आपल्याला तेल नितळून घ्यायचे आणि नंतरच आपण ह्यांना काढून घेणार आहोत. तर आता व्यवस्थित असं मी तेल नितळून घेतलंय आणि एका चाळणीवरती आता ह्यांना आपण काढून घेऊयात. सेम आता आपल्याला दुसरी बॅच सुद्धा तशीच तळायची. दुसरी बॅच तळताना सुद्धा ना तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं, नंतरच ह्यांना आपल्याला झाऱ्यावरती घेऊन याच्यामध्ये सोडून घ्यायचं. एका हाताने जर सोडत बसाल ना तर अगदी फार वेळ लागतो, पण ठीक आहे तुम्ही असं झाऱ्यावरती जर पकडून सोडलं ना तर अगदी पटकन अगदी तळलंही जाते. एका सोबत सगळे तळले जातात. त्याच्यासाठी परत झाकून ठेवून लागत असेल त्या पद्धतीने व्यवस्थित असे सगळे तळून घ्यायचे. तर आता दुसरी बॅच सुद्धा माझी तळून अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे. आता हिला सुद्धा मी त्याच चाळणीवरती काढून घेते. तर आता इथे बघा हे सगळे आपले कॉर्न मस्त असे कुरकुरीत तयार झालेले. तुम्ही असेही सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतात असे सुद्धा तळल्यानंतर. एखादा दाणा तुम्ही खाऊन बघितला ना तर तुम्हाला समजून जाईल की मस्त असे कुरकुरीत झालेत. आता यांना पण तडका देऊयात. तर गॅसवरती अशी मोठी आकाराने कढई मी गरम करायला ठेवून दिलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये ना 2 ते 3 चमचे इतके तेल घालायचे. तर आता जे तळून घेतलेलं तेल होतं ना तेच मी सध्या इथे वापरते. तर तेल व्यवस्थित गरम झालं की आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे ना बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे 1 टेबलस्पून इतका. सोबतच 1 टीस्पून इतकी अद्रक सुद्धा मी अगदी बारीक चिरून घेतलंय. 2 ते 3 हिरव्या मिरच्या होत्या त्या सुद्धा अगदी बारीक चिरून इथे घातलेल्या आहेत. गॅसची फ्लेम ना इथे आपल्याला फुलच ठेवायचे आणि यांना सुद्धा ना आपल्याला 1 मिनिट फक्त अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. तर आता हे बघू शकताय अद्रक लसूण आणि मिरची सुद्धा खूप छान अशी आपली अगदी भाजली गेलेली. आता याच्यामध्ये ना एक लहान कांदा होता तो मी अगदी बारीक चिरून घेतलेला. सोबतच ना अर्धा कप इतकी ना हिरवी शिमला मिरची घेतलेली ती सुद्धा बारीक चिरून घेतले. आता तुमच्याकडे इथे जर कलरच्या असतील लाल किंवा पिवळ्या आकारामध्ये त्या तुम्ही इथे वापरू शकताय. 1/2 टीस्पून इथे आपल्याला ना काळी मिरी पूड घालायचे. अगदी थोडंसं इथे मीठ घातलंय मी आणि त्यासोबतच ना इथे आपल्याला अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची. सुरुवातीला आपण 2 वेळा मीठ वापरले त्यामुळे अगदी बेताने मीठ घाला आणि गॅस आपल्याला इथे फुलच ठेवायचं आहे आणि ह्यांना ना 2 ते 3 मिनिटं ना चांगलं मस्त असं ना भाजून घ्यायचं. आपण जसे चायनीज फूड कसे बनवताना आपण ह्या सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित भाजून घेतो अगदी सेम तसंच ह्यांना मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचे. आपल्याला इथे कांदा किंवा शिमला मिरची शिजवून घ्यायची नाहीये बरं का, फक्त आपण ह्यांना भाजून घेणार आहोत. त्याच्यासाठी गॅस फुलच ठेवायचा आहे आणि अगदी छान असं ह्यांना भाजून घ्यायचे. आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये ना आपण जे कॉर्न घेतलेले ना फ्राय करून ते याच्यामध्ये घालायचे. अगदी थोडीशी कोथिंबीर इथे घातली. ह्या वेळेस ना तुम्ही इथे स्प्रिंग ओनियन असतो ना आपली जी कांद्याची पात असते ती जरी तुम्ही इथे घातलीत ना अगदी थोडीशी तरी पण चालेल. आता ह्यांना ना आपल्याला एकदा अशी पळीच्या साह्यानेच ना असं उचलून ह्याच्यावरती टाकायचं. लक्षात घ्या टॉस करायचं फक्त, आपल्याला ह्याला असं उलटवायचं वगैरे नाहीये, म्हणजे भाजून वगैरे जास्त घ्यायचं नाहीये कारण आपण ह्यांना मस्त असं तडका देतोय त्याच्यासाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही ना आत्ता तुम्हाला जेवताना किंवा जेवायच्या अगोदर हे खायचं आहे ना तर तुम्ही फक्त तळून वगैरे घ्या, भाज्या वगैरे सगळ्या रेडी करून घ्या आणि ज्या वेळेस तुम्हाला आहे त्यावेळेस खायचं आहे ना त्यावेळेस हा मस्त असा तडका द्या. खूप भारी लागतं बरं का. अगोदर तळून ठेवू नका, नाहीतर मग हे कॉर्न ह्याच्यामध्ये अगदी असे नरम पडतात, फक्त त्याच्यासाठी. आता ह्यांना ना आपल्याला 1-2 मिनिटं ना मस्त असं ह्या भाज्यांमध्ये व्यवस्थित असं आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकताय मस्त असं स्वीट कॉर्न आपलं तयार झालं. आता आपण सर्व करूयात. वरून लिंबाचा रस घालायचा आणि आता बघू शकता किती मस्त अशी स्वीट कॉर्नची रेसिपी आपली तयार झालेली आहे. खरं तर बनवायला खूप सोपी आहे. तुमच्याकडे सगळं साहित्य असेल ना तर अवघ्या 5 मिनिटात तुम्ही ही रेसिपी तयार करू शकताय. मला एकदा कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.